झालं? बर, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र. बर, त्रिकोणाचे प्रकार किती पडतात? 3. किती? 3. कशावरून? बाजूवरून 3 आणि कोणावरून 3. कोणते कोणते? बाजूवरून कोणते कोणते? समभुज, विषमभुज आणि समद्विभुज. बर, हा समभुज त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण आहे? समभुज त्रिकोण. मग मला सांगा, हा बाजूवरून पडलेला प्रकार आहे का कोणावरून पडलेला प्रकार आहे? बाजूवरून. मग समभुज त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान लांबीच्या असतात त्याला काय म्हणायचं? समभुज त्रिकोण. आणि बघा पुस्तकामध्ये तुमच्या काय दिलेलं असते, ज्या वेळेस हे असे एकच रेष मारलेली असते ना, ते समजायचं त्या तिन्ही बाजू कशा आहेत? समान आहेत. इथं एक मारली, इथं 2 मारल्या आणि इथं 3 मारल्या. म्हणजे हा चिन्हाचा अर्थ काय असतं की त्या तिन्ही बाजू आपल्याला काय वेगवेगळ्या दाखवायच्या असतात. ठीक आहे? बघा, मग ही बाजू वेगळी आहे, ती बाजू आणि ती पण बाजू, म्हणजे ह्या तिन्ही बाजू कशा आहेत? वेगळ्या आहेत. बर, ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान लांबीच्या नसतात, ठीक आहे, त्याला कोणता त्रिकोण म्हणायचं? मग विषमभुज त्रिकोण. आणि ज्या त्रिकोणाचा कोन काय आहे? इथं काटकोन आहे. काय आहे? काटकोन. म्हणजे ज्या त्रिकोणाचा कोन काटकोन आहे त्याला कोणता त्रिकोण म्हणायचं? मग काटकोन त्रिकोण. ठीक आहे? मग आपल्या गणितामध्ये काय होतं, याच्या सूत्रावरून आपल्याला याचे क्षेत्रफळ काढावं लागतं. ठीक आहे? मग फक्त त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणल्याच्या नंतर मग कोणत्या त्रिकोणाचं बघा, हे असे वेगवेगळे प्रकार आहेत त्रिकोणाचे. त्या त्रिकोणाच्या प्रकारावरून त्याचे काय होते? त्या क्षेत्रफळाचे सूत्र तयार होते आणि ते आपल्याला माहित पाहिजे. बरोबर आहे का? जर आपण एकच सूत्र पाठ केलं, आपण जर समभुज त्रिकोणाचे सूत्र जर आपल्याला माहित झालं आणि त्याचा जर त्रिकोण दिला विषमभुज त्रिकोण, तर तुम्हाला त्याचं क्षेत्रफळ काढायला येईल का? नाही येणार. त्याच्यानुसार मग त्याचे काय आहेत? सूत्र आहे. ठीक आहे? मग समभुज त्रिकोणाचं सूत्र काय बघा, वर्गमुळात 3/4 वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग गुणिले बाजूचा वर्ग. ठीक आहे? आता विषमभुज त्रिकोण, आता काय विषमभुज त्रिकोणाचं सूत्र बघायचंय. मग विषमभुज त्रिकोण म्हणल्याच्या नंतर याच्या बाजू आपण इथं A घेऊ शकतो, B, C किंवा याच्यामध्ये दुसरे कोणतेही आपल्या ह्या साइडला काय नाव देऊ शकतो. ठीक आहे? आपण एका बाजूला काय दिलं? A, दुसऱ्या बाजूला B आणि तिसऱ्या बाजूला काय नाव दिलं? C दिलं. मग या विषमभुज त्रिकोणाचं सूत्र काय होते बघा, S वर्गमुळात S वजा A, S वजा B आणि S वजा C. मग हे S म्हणजे काय? S म्हणजे अर्धपरिमिती. S म्हणजे अर्धपरिमिती. बर, मला सांगा अर्धपरिमिती तर परिमिती, त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र तुम्हाला माहित आहे काय आहे? बाजू प्लस बाजू प्लस बाजू. म्हणजेच काय असणार आहे? आता कोणत्या कोणत्या बाजू दिल्यात आपण? A बाजू, B बाजू आणि C बाजू. ठीक आहे? मग A प्लस B प्लस C ही झाली परिमिती. काय झाली? परिमिती. अर्धपरिमिती म्हणजे काय? सेमी पेरिमीटर. म्हणूनच इथे S वापरलं जातं. काय वापरलं जातंय? S. मग सेमी पेरिमीटर मध्ये अर्धपरिमिती म्हणजे काय? त्याच्या त्या परिमितीचा अर्धा भाग. मग कोणत्याही संख्येचा जर आपल्याला अर्धा भाग करायचं झालं तर त्याला कशाने आपण भागतो? 2 न. तसंच ह्या अर्धपरिमितीचं सूत्र काय तयार होणार? मग A प्लस B प्लस C छेदामध्ये 2 म्हणजे भागिले 2. परिमितीला 2 न भागलं की त्याची अर्धपरिमिती तयार होते. आणि ज्या वेळेस आपल्याला अर्धपरिमिती समजली त्यावेळेस ह्या विषमभुज त्रिकोणाचं काय करता येते? आपल्याला क्षेत्रफळ काढता येते. ठीक आहे? तसंच काटकोन त्रिकोणाचे सूत्र, काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं काय करायचं? आपल्याला सूत्र बघायचंय. ठीक आहे? मग काटकोन त्रिकोणामध्ये ह्या साइडला काय म्हणायचं असेल? BC. या साइडला काय म्हणायचं? BC. बाई ह्या साइडला काय नाव आहे? पाया, बेस. काय म्हणणार? पाया. काय म्हणायचं? पाया.
काय म्हणायचं उंची आणि AC ही जी साइड आहे त्याला काय म्हणायचं असते कर्ण काय म्हणायचं असते कर्ण ओके मग काटकोन त्रिकोणामध्ये काय पाया उंची आणि कर्ण असते याच्यावरून काय काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तयार होईल आपल्याला सांगा हा तर काय असेल 1/2 गुणिले पाया गुणिले उंची याच्यामध्ये सरळ सरळ पाया आणि उंचीचं जर आपल्याला इथं काय माप दिलेले असतील ठीक आहे जे काही सेंटीमीटर मध्ये असेल मीटर मध्ये असेल त्याची जर आपल्याला काही माप दिली तर आपण त्या सूत्रामध्ये त्याच्या किमती ठेवून आपण काय करू शकतो क्षेत्रफळ काढू शकतो कळालं का मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र ठीक आहे मग कोणत्या समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे काय आहे रे वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग ठीक आहे 3/4 हे जशास तसं येतंय बाजू हे सेम असल्यामुळं जे काय असेल बाजू त्याचा काय करायचा वर्ग वर्ग म्हणजे काय ती बाजू दोनदा घ्यायची गुणाकारामध्ये ओके मग इथं विषमभुज त्रिकोणाचे सूत्र काय असणार आहे तिन्ही बाजू काय आहेत का वेगवेगळ्या आहेत का मग त्याचं सूत्र काय असणार आहे यस यस म्हणजे काय सेमी पेरिमीटर त्यालाच अर्ध परिमिती म्हणायचा वर्गमुळात यस वजा a यस वजा b यस वजा c बर हे कंस आहे पूर्ण हे कंस आहे कंस म्हणजे याच्यामध्ये कोणतं चिन्ह असते गुणाकाराचं कशाचं चिन्ह असते गुणाकाराचं म्हणजे कंसात यस वजा a गुणिले दुसऱ्या कंसात यस वजा b गुणिले तिसऱ्या कंसात यस वजा c कळालं कंसामध्ये काय असते गुणिलेचं चिन्ह असते आणि यस चं सूत्र आपल्याला इथं दिलं का कारण इथं यस म्हणजे सेमी पेरिमीटर जर माहित नसलं तर क्षेत्रफळ काढायला येईल का नाही म्हणून सेमी पेरिमीटर यस बरोबर a + b + c भागिले 2 ठीक आहे तसंच काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे सूत्र तुम्हाला पूर्ण तुमचे 10वी असेल म्हणजे जोपर्यंत तुम्ही गणिताचा वापर करता आहे की नाही गणितात जोपर्यंत तुमच्या स्पर्धा परीक्षा असेल त्याच्यामध्ये हे सूत्र तुम्हाला काय करायला पाहिजे पाठ असायलाच पाहिजे फक्त मग एवढ्याच आपल्याला क्षेत्रफळ काढायला लागते का नाही तर 2-3 आकृत्या सुद्धा काय होतात आपल्याला मिक्स मध्ये ज्यावेळेस दिले जातील त्यावेळेस आपल्याला ते त्रिकोणाचा प्रकार ओळखून त्याच्यानुसारच काय करायचं असते आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढावं लागते ठीक आहे समजलं येईल का मग तुम्हाला आता ठीक आहे हे उद्या काय करून यायचं तुम्हाला हे सूत्र पाठ करून यायचं उद्याच्याला काय करू मग आपण ह्याच्यावरचे गणित घेऊ ठीक आहे